ऑफिसला सकाळीच आले 7:45ला आणि मग थोडंसं काम वगैरे केलं. आता खायला आले. माझ्याबरोबर मी शमिका आहेत. त्यांनी स्वतःचा टिफिन आणलेला आहे. तो दाखवा काय आणला आहे. टिफिन सँडविच फक्त तेच म्हणजे सकाळचा ब्रेकफास्ट सकाळीच करतात ब्रेकफास्ट पण तरी. आणि स्नेहा कासुडे पॉन्डी गर्ल्सची महत्त्वाची मेंबर आणि तिने काय आणलंय उपमा. सो हे लोक चाललेत उद्या पॉंडिचेरीच्या ट्रिपला आणि येस मी सगळे बघतात आलं कोण काय होते. आज आमच्या ऑफिसमध्ये 2 मूवीजच्या प्रमोशनसाठी काही कलाकार येणार आहेत. सो म्हणून मी आजच्या दिवशी विशेष ब्लॉग करते. सो तुम्हाला दाखवते मी आज काय काय करते ते. तो आत्ता टाकलाय ना हे मी घेतलंय खायला. शो स्टॉपर बस बस. काय झोप नाही झाली आहे. काय काय घेतलं काल. झोपलं मी काय नाही घेतलं जास्त. 2 टॉप. ही पॉन्डी गर्ल्सची सेकंड मेंबर आहे. ही फर्स्ट मेंबर आहे आणि ग्रुपिया येणार आहे थोड्या वेळातच. तर मी म्हटलं तसं ऑफिसमध्ये 2 चित्रपटांचं प्रमोशन होतं. त्यापैकी पहिला चित्रपट म्हणजे शिवाली परब आणि शशांक शेंडे सर, अलका कुबल मॅम यांचा मंगला कपूर या ॲसिड अटॅक सर्वायव्हरवर आधारित असलेला हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे आणि त्याच्या प्रमोशनसाठी हे सगळे इकडे आले होते आणि आम्ही मग त्यांना प्रश्न विचारले. मी सुद्धा प्रश्न विचारलाय तोही पहा. चित्रपट रडवण्यात हातखंडा होते मी महिलांसाठी. पण आता खूप वेगळ्या रिअलिस्टिक फिल्म येतात आणि हे सुद्धा 60 वर्षापूर्वींच्या म्हणजे ही कथा आहे 1972 सालात घडलेली. सगळ्यांचेच वडील सारखे असतात का तर हो असतात आणि नसतात. पण प्रत्येकाच्या मध्ये वेगवेगळे काही ग्लिम्सेस असतात किंवा प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या काही काही गोष्टी असतात. आता तिचं मंगलाचा बाप म्हणून त्याच्यातल्या मगाशी अलकाताईंनी जे सांगितलं ना की काळाचा जर संदर्भ बघितला पण 70s मध्ये घडणारी जर ही गोष्ट म्हणून तुझी ओळख आहे. पण त्याचा अगदी अपोजिट असा हा सिनेमा आहे. म्हणजे आधी तुझे चित्रपट केलेस त्यामध्ये काही अंशी तुला शिवाली म्हणून काम करता येणार होतं पण ते पूर्णपणे तो जो परकाळ प्रवेश आपण म्हणतो तसा तुला करायचा होता. तर हे करताना शिवालीला आटोक्यात ठेवताना काय कष्ट घ्यावे लागले. नाही पण मी नॉर्मल आयुष्यात नाहीये तशी. म्हणजे जशी स्क्रीनवर असते तशी. ते स्क्रिप्टेड असतं बरंच आणि ते नॉर्मली तू तितकीच संयमी आहेस. हो मी असं काही मी इन जनरल आयुष्यात कॉमेडी नाही करायचं. हा मी खूप नॉर्मल आहे किंवा सेन्सिबल आहे. मला गोष्टी कळतात किंवा गोष्टींचा सेन्स आहे मला त्या की किती इमोशनल असू शकतात ह्या गोष्टी किंवा किती कॉमेडी असू शकतात. असं 4 चौघात कसं बोलायचं किंवा कसं वागायचं ह्याचा सेन्स असला की मग ह्या गोष्टी एवढ्या मॅटर नाही करत. आणि मला असं वाटतं की ते हास्य जत्रा हे एक वेगळं प्लॅटफॉर्म आहे जिथे आपल्याला ते परफॉर्म करावं लागतं आणि हे एक वेगळं प्लॅटफॉर्म आहे. ॲज अन आर्टिस्ट मी परफॉर्मरच आहे ना बाय द वे. तर मी नॉर्मल आयुष्यात वेगळी आहे, हास्य जत्रेत वेगळी आहे आणि जेव्हा अशी कलाकृती येते तेव्हा मी ऑफकोर्स मला वेगळं करणं फार गरजेचंच आहे ते. सो असं नाहीये. आणि हा कुठलेही गुन्हे चालू आहेत समाजामध्ये हे सगळं काही ना अतिरेक झाल्यामुळे होतं. मग तो भले प्रेमाचा असू दे किंवा रागाचा असू दे. मला असं विचारायचं होतं तुम्ही विशेषतः दोघी इतक्या काम करताना तुमच्या दोघींचे असंख्य फॅन्स आहेत. आता कधी कुठे तुम्हाला अशी भीती वाटेल असा फॅन कुठला भेटलाय का जिथे अतिरेक जाणवलाय. माझ्या बाबतीत घडलंय. म्हणजे हे लग्न व्हायच्या आदल्या वर्षीचीच गोष्ट आहे की मला डर सिनेमातला अनुभव मी पूर्ण घेतलाय. म्हणजे मला हैराण केलं होतं. हैराण म्हणजे मी शेवटी मी कुठपर्यंत पोलीस कमिशनर पर्यंत गेले. यासारखं करतात काही काही माणसं तर बापरे. नकारताना सहानुभूत नाही आणि त्यामुळेच हे आपण हल्ली प्रकार बघतोय. काय विषय कुणाला कोणी वेफर खाल्ली कोणी अमृत आहे. माझं असं म्हणणं होतं की सिलेक्टिव्ह फ्रेंडशिप करू नये. मित्राने शेड दिलं तरी ते खावं पण शत्रूने अमृत दिले मित्राच्या शत्रूने तरी ते खाऊ नये. काय म्हणणं तुमचं मॅडम. पण हे आजकालच्या जमान्यामध्ये हा सच्चाई
मी कुठेतरी हरवत लोक पावत. सत्य नेहमी हा, कडूच बोल. असतं. मग सत्य नेहमी कडूच असतं. मी लोकांना मला पण दे ना थोडंसं. आगरी महोत्सवातून आणलेले आहे ते. नाही खरोखर वेगळं. हा नाही आंब्याचंच आहे पण मच्छीचं वगैरे नाही. म्हणजे मी खातच नाही. तर असे आहे टिफिन. आज दीक्षिता मॅडमने आणली गोबी, शमिका मॅडमने आणलाय स्वतः बनवलेला भात. टेस्ट माय टोमॅटोची हो मग दे ना. यू कॅन. चमचा टाकू असंच. भात आणला. भात आणले तर ती शृंखलाने आणली आहे टोमॅटोची भाजी सकाळी बनवून. सकाळी भल्या पहाटे. तिने आणल्यात बटाट्याच्या काचऱ्या. दिस इज राईस पर्सन. झालं जेवण. आणि तिने पण टोमॅटोचीच आणली आहे भाजी. आणि प्रेक्षक कमी पडत नाहीत. म्हणजे मी जर सिटी प्राईड कोथरूडला गेलो तर ते प्रेक्षक मंगळावरून आलेले नाही आहेत जे दृश्यम 2, पुष्पा 2 या सिनेमांना तौबा गर्दी करताय. त्यांचं कुठलंही यान उतरलेलं नाही आणि त्यातनं ते आलेले नाहीत. ते बाजूच्याच बिल्डिंग्स मधनं आलेत. म्हणजे तो मराठी प्रेक्षकच आहे. तो मराठी प्रेक्षक घरातून बाहेर पडून मनोरंजन स्वतःच करून घेतो. तो नाटकाला जातो, तो सिनेमांना जातो, तो बाकी बऱ्याच गोष्टींना जातो. मुद्दा हा आहे की विश्वास कदाचित आम्हीच देण्यात कमी पडतो. त्यांच्याकडे अगदी नवीन चेहऱ्यांनी घेऊन सिनेमे केले तरीही ते चांगले चालतात. ऑडियन्सला वेगवेगळ्या विषयांचा ऍक्सेप्टन्स आहे असं आपण म्हणतोय. पण मल्याळम इंडस्ट्रीचे मागच्या वर्षीचे जर स्टॅटिस्टिक्स काढले तर 1000 कोटीचा खर्च आहे आणि 300 कोटीची फक्त रिकव्हरी झाली. 700 कोटीचा लॉस आहे. तर आपण जे म्हणतोय की जी देशातली सगळ्यात चांगली इंडस्ट्री आहे, सगळ्यात सकस काम करणारी, त्यांचं सुद्धा असंच आहे. म्हणजे काय होतं, एक कुठला तरी सिनेमा येतो आणि तो खूप धोधो चालतो. मग आपण असं म्हणायला लागतो की ती इंडस्ट्री तर काय भारीच आहे. खूप भारी. असं नाहीये. हे बघ असं करायचं, असा व्लॉग करा, असा व्हिडिओ तो करायचा होता. आम्ही सगळ्यांनी काल एक रील बनवली. दीक्षिता पण आहे, ये मागे. मी नाहीये, मी दीक्षिता पण आहे त्याच्यामध्ये आणि इंस्टाग्रामला ती चांगली खूप व्हायरल झाले ती. तुम्ही पण नक्की नाही. मी अजून अनपेड आहे. अगं पण इंस्टाग्रामचे तर तसेही रीलचे पैसे नाहीच मिळत ना. आम्ही कॉफी प्यायला चालू. तर हे आमचं ऑफिस आणि ऑफिसच्या ना एक्झॅक्ट समोर आम्ही हा एक कॉफी चहाचा एक ट्रक डिस्कवर केलेला आहे. आणि आम्ही हल्ली बऱ्यापैकी रोज तिकडे येतो आणि तिकडच्या गप्पा टप्पा ऐकायचं केलं. काय केलं टोपे डोळ्यापर्यंत येणार आहे का माझ्या अशा बिंडोक बायका करतात येत नाही. असं करायचं असतं ते असं रस्त्यात होत रे आपण. सोफिस्टिकेशन. तर मंडळी या आहेत पॉन्डी गर्ल्स, प्रेसिता, स्नेहा आणि दीक्षिता. म्हणजे हा व्हिडिओ आम्ही शूट केला 7 जानेवारीला ऑफिसमध्ये असताना. त्यानंतर एक मोठा धमाका घडणार आहे, तो मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दाखवेन. बाय द वे हा माझा डेस्क आणि इथे असं संध्याकाळच्या वेळी छान प्लेझंट सनराईज वगैरे येत असतात. बाय द वे हे 2 जे अंक आहेत, पूर्णब्रह्म आणि अर्थब्रह्म, हे लोकसत्ताचंच क्रिएशन आहे. तिथे आज होते ते अंक अवेलेबल, त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला एक झलक दाखवावी. पूर्णब्रह्ममध्ये यावेळेस देशभरातील विविध डेझर्ट्स विषयी आणि त्यांच्या रेसिपीज विषयीची माहिती होती. आणि अर्थब्रह्ममध्ये अर्थातच गुंतवणूक आणि आर्थिक मार्गदर्शन याबाबतचे लेख होते. सो येत्या काळात यातलं काहीतरी मी नक्की तुमच्याबरोबर शेअरसुद्धा करीनच. व्हिडिओमध्ये हॅपी जर्नी केलं नाही त्याच्यामुळे परत आले. नाही करायचं बुवा. हॅपी जर्नी. हे बघा इकडे. बाय स्नेहा, हॅपी जर्नी. नीट या, नीट जा. आळस आले ना म्हणून डोळ्यात पाणी आलं. त्याच्या पुढे ऍक्टिंग बघायची. मला खूप मिस करू. परत हा खूप मिस करू. पण जर तुम्ही उद्या आलात तर मग खूप आनंद सुद्धा होतो. या प्लीज. बाय, हॅपी जर्नी. किती नाटके करते. शब्द. हां, ऑल द बेस्ट टू बी. ऑल द बेस्ट. नक्कीच. आणि सुषमा आणि माय बेस्ट फ्रेंड सुषमा, तुझं तोंड नाही कपाळावरचे गेलेले केस. बाय बाय.
हो येस, थँक्यू. बाय किशोर सर. सो संध्याकाळी 5 वाजता 5:30 का 5:15ला मी निघाले ऑफिसमधून. आणि आता मागच्या एका आठवड्यामध्ये काही दिवस या वेळेत निघायची सवय झालेली आहे, कारण मी लवकरच्या शिफ्टला येते म्हणून. अन्यथा मी 8-9 पर्यंत वगैरे तर काही पायच निघत नाही. व्हिडिओ इथे काढण्याचं कारण म्हणजे ना, विधान भवनाच्या इकडे एका शाळेची ट्रिप आली होती. ते बघून मला आम्ही पण जेव्हा कॉलेजमधून इकडे आलो होतो ते आठवलं. डोंबिवलीत आले, ही काय भयानक जागा दाखवते तुम्हाला असा प्रश्न कदाचित पडला असेल. पण इथे मी म्हटलं तसं एका विशेष कारणासाठी आले होते, आणि ते कारण म्हणजे कारण तुम्हाला जे क्लिपमध्ये कळलं असेल तर ठीक, अन्यथा मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेन जर ते सगळं नीट व्यवस्थित झालं तर. त्यानंतर घरी आले. घरी येऊन मी बॅग पॅक केली. पण बॅग कशासाठी पॅक केली तेच मी मगाशी म्हटलं तसं ते सरप्राईज तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये मी दाखवणार आहे. असा होता माझा आजचा एकूणच दिवस. सकाळी 8 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत सगळ्या गोष्टी छान छान घडत गेल्या. आणि काही कलाकारांना, विशेषतः शशांक सरांना भेटून, अलका मॅमना भेटून मला खूप आनंद झाला. कारण त्यांचं बोलणं जे आहे ना ते फार रोखठोक आणि तितकाच नवीन विचार करायला लावणारं होतं. सेम विथ अमेय वाघ आणि हेमंत ढोमे, त्यांनी सुद्धा जे इंटरव्ह्यूमध्ये सगळं सांगितलंय, फार इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. त्यासुद्धा लोकसत्ताच्या चॅनलवर नक्की बघा आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्लॉग येईपर्यंत बाय बाय.